आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात उद्या उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा आहे। बॉम्बे हॉस्पिटलच्या मागे मेट्रो सिनेमाजवळ उद्या सकाळी 11 वाजता हा मोर्चा आहे। गुणरत्न सदावर्तीही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। उपवर्गीकरणाच्या नावावरती शिंदेंनी राजकारण करू नये अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। उद्याच्या मोर्चामध्ये काही घडलं तर शिंदे जबाबदार असतील असं सदावर्तेंनी म्हटलं। माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तुम्हाला देखील सांगत आहे, आमच्या समाजामध्ये किंवा बौद्ध समाज किंवा मातंग समाजामध्ये किंवा उपवर्गीकरणाच्या नावावर आपण कोणत्याही प्रकारचं राजकारण अथवा गलिच्छ राजकारण कोणी करण्याच्या भानगडीत पडू नये असं आमचं पहिलं मत आहे। ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लागलं त्या प्रकारे महार आणि मांग असं भांडण लावण्याची भानगडीत कोणी पडू नये। परत तुम्ही उद्याच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये गलिच्छ राजकारण करायला निघाला। माननीय पोलीस आयुक्तांना माझी हात जोडून विनंती आहे, उद्या 30 तारखेला समाजात आक्रमकता आणण्यासाठी एकनाथ शिंदे, बघा आता वेगळं सांगण्याची गरज नाही, सामान्य माणसं शिंदे टोळी म्हणायला लागलेत। शिंदे टोळीतून जर उद्या काही आक्रमकता आणण्याचा प्रयत्न झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ती आक्रमकता आणणे किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा उद्या जर एखाद्या आमच्या युवकांना किंवा काही युवकांना जर समजा काही रक्त निघालं, त्यांच्या डोक्याचं हाताचं किंवा कुणाला त्रास झाला तर याची सर्वस्वी जिम्मेदारी एकनाथ शिंदेंची राहील, हे लक्षात ठेवलं पाहिजे। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ द्या असं मनीषा चौधरींनी म्हटलंय। 30 जून ऐवजी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या। भाजप आमदार मनीषा चौधरींची विधानसभेत मागणी पाहायला मिळाली। अध्यक्ष महोदय, 27 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 ठेवण्यात आली आहे। म्हणून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त 3 दिवस पीक विम्यासाठी मिळणार आहे। एवढा कमी कालावधी आवश्यक कागदपत्रे बँकेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की आपण 30 जून ते 15 जुलै एवढी मुदतवाढ वाढवून देण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल। महादेव मुंडे प्रकरणामध्ये पुन्हा तपास करण्याची मागणी केली असं मनोज जरांगेंनी म्हटलं। लवकरच एसआयटी आणि सीआयडीचा तपास सुरू होणार असं देखील मनोज जरांगेंनी सांगितलं। आधी 4 महिन्यापूर्वी मागणी केली महादेव कुटुंबियांना, त्या ताईंना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की याचा पुनर्तपास करा म्हणून, कारण त्याच्यात 100% येत। पण आता अधिकृत म्हणायचं असेल तर तपासाकडे जावं लागतं। त्याच्यात डबल एसआयटीची पण होणार आहे आणि सीआयडीची पण होणार। 100% महादेव मुंडेचा तपास खोलापर्यंत जाणारच, ते राहणारच नाही आणि त्या कुटुंबियांना पण हे माहिती। आणि आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यावेळी सांगितलं पुनर्तपास होऊ द्या आणि ते होणार आहे। मुळात जाणार आहेत आरोपी तुम्हाला महादेव मुंडे प्रकरणातले 100% दिसणार।